लक्षात घ्या, बांधकाम योजना सुरू झालेली आहे. लाडक्या बहिणींसाठी, लाडक्या आपल्या बांधकाम कामगारांसाठी आता ऑनलाईन अर्ज सुरू झालेला आहे. 30 मोफत भांडी संच कसा करायचा अर्ज सांगतो बघा. या वेबसाईटला यायचं आहे, mahaboc.w.in या वेबसाईटवरती यायचं आहे. इथं बघू शकताय तुम्ही गृह उपयोगी वस्तू संच मागणी अर्ज, इथं क्लिक करायचं आहे. मी तुम्हाला याची वेबसाईटची लिंक देतो आहे डिस्क्रिप्शनमध्ये. लिंकवरनं जाऊन क्लिक करून तुम्ही हा फॉर्म भरायचा आहे. नवीन अपॉइंटमेंट घेण्यासाठी तुमची नोंदणी क्रमांक हा तुम्हाला देणं गरजेचं आहे. तुम्हाला बांधणी जर तुमच्याकडे असेल आधी तर तो नंबर टाकून तिथं सेंड OTP म्हणायचा आहे. तुमचा जो मोबाईल नंबर आहे त्यासाठी त्या मोबाईल नंबरवरती हे येईल. आता त्यासाठी कागदपत्र कोणते लक्षात घ्या. नोंदणीसाठी सगळ्यात महत्त्वाचे कागदपत्र आहेत म्हणजे पासपोर्ट आकारातील 4 फोटो आणि सगळ्यात महत्त्वाचं आता ही जी योजना आहे बघा, बांधकाम कामगार योजना, ह्याच्यामध्ये नवीन भांडी ॲड झालेली आहेत. नवीन भांडी इंजिनियर किंवा ठेकेदार जिथं काम करताय तिथं त्याच्याकडून प्रमाणपत्र पाहिजे तुम्हाला 90 दिवसाचं काम केलेल्याचं. परत आधार कार्ड किंवा मतदान कार्ड, पुढचं रेशन कार्डची झेरॉक्स आणि बँक पासबुकची झेरॉक्स, हे तुमच्याकडं सगळ्यात महत्त्वाचे कागदपत्र असणं खूप गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये आता नवीन भांडी ही ॲड झालेली आहेत, कारण ही जी योजना आहे ती मध्ये स्थगिती आली होती, कारण भांडी संचच तिथं उपयुक्त नव्हता, अवेलेबल नव्हता. तर आता सरकारने त्याच्यामध्ये तिथं अवेलेबल झालेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये नवीन भांडीसुद्धा ॲड झालेली आहेत. तर ह्यासाठी तुम्हाला बघा, इमारतीच्या सुरुवातीपासून नेमकं आता ह्याच्यामध्ये नोंदणी कोणाला करता येते, कोणाला लाभ घेता येतो. बांधकाम कामगार असेल, आपली लाडकी बहीण असेल, लाडका भाऊ असेल, कुणी असेल तुमच्या घरात कुणीही, इमारतीच्या सुरुवात खुदाई काम करण्यापासून इमारत पूर्ण करण्यापर्यंत जे कामगार काम करतात त्यांना बांधकाम कामगार म्हणतात. त्याची नोंदणी करता येते व योजनेचा लाभ घेता येतो. याच्यामध्ये सेंटरिंग कामगार, गवंडी कामगार, फरशी काम करणारे, इलेक्ट्रिकल काम करणारे, पेंटिंग करणारे, सुतार, वेल्डिंग, सर्व हे ह्याच्यामध्ये येतात. लक्षात घ्या, बांधकाम कामगारास जे काम करतात त्यांना कोणत्या योजनेचा लाभ मिळतो बघा. ह्यांना 30 भांडी तर मिळतातच नवीन आता भांडी, परंतु ह्यांना अजून वेगवेगळ्या योजनांचा लाभसुद्धा मिळतो. पहिलं म्हणजे स्वतःसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी 5,000 रुपये वर्षातून मिळतात. स्वतःच्या पहिल्या विवाहासाठी त्यांना 30,000 रुपये मिळतात. कामगाराच्या पत्नीस 2 अपत्यापर्यंत नैसर्गिक डिलिव्हरीसाठी 15,000 किंवा जर त्यांच्याकडे काही अबॉर्शन झालं तर 20,000 आणि कामगाराच्या मुलीच्या विवाहासाठी 51,000 रुपये हे सरकार देतं आहे. लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला ह्या गोष्टी माहीत नाहीत, प्लीज आपले जे बांधकाम कामगार मित्र आहेत, जे गोरगरीब आपले मित्र आहेत, जे स्वतः असं साईटवरती जीवन असं धोक्यात घालून काम करतात, तुम्हाला माहिती आहे हे किती धोक्याचं असतं, त्यांना प्लीज ह्या योजनेबद्दल माहिती द्या. हा व्हिडिओ त्यांना शेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बांधकाम कामगाराच्या 2 पाल्यास प्रतिवर्षी बघा, 1ली ते 7वी जर त्यांचा मुलगा असेल तर 2,500 रुपये मिळतात. 8वी ते 10वी असेल तर प्रतिवर्षी 5,000 रुपये. 11वी किंवा 12वीला असतील तर 10,000 रुपये. आणि जर ते कुठले पदवी अभ्यासक्रम करत असेल त्यांना 20,000 रुपये, पदवीसाठी 20,000, इंजिनिअरिंग करत असेल तर 60,000 आणि मेडिकलला शिकत असेल तर 1,00,000 रुपये मिळतात मित्रांनो. आणि MSc ITचं शिक्षण घेण्यासाठी त्यांना 1ही रुपया भरायची गरज नाही. आणि एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या नावे 18 वर्षापर्यंत 1,00,000 रुपये मुदत बंद ठेव. एवढ्या योजना आहेत मित्रांनो. लाडक्या बहिणींनो, लाडक्या माझ्या भावांनो, हा व्हिडिओ जे पण आपलं कोणी बिगारी काम करत असेल, सेंटरिंग काम करत असेल, इलेक्ट्रिकल काम करत असेल, बिल्डिंगवरती ज्या इमारतीचं काम चालू असतं तुम्ही खेडेगावात सुद्धा जिथं बांधकाम चालू असतं तिथं सुद्धा तुम्ही सर्टिफिकेट काढू शकता. खूप महत्त्वाची योजना आहे बघा. नवीन तर ह्याच्यामध्ये भांडी ॲडच झालेत. आता नवीन इलेक्ट्रिकल भांडी, जी नवीन आता ट्रेंडिंग भांडी आलेले असतात नवीन ती भांडीसुद्धा ॲड झालेत. परंतु ह्या इतर योजनेचा सुद्धा लाभ आहे बघा. अजून कोणते आहेत बघा. बांधकाम कामगाराच्या कुटुंबाच्या गंभीर आजारासाठी उपचारासाठी 1,00,000 रुपयेचं तिथं तुम्हाला पैसे दिले जातात. बांधकाम कामगार जर व्यसन करत असेल तर त्यांच्या व्यसनमुक्तीसाठी 6,000 रुपये दिले जातात. जर त्यांना अपंगत्व आलं तर त्यांना 2,00,000 रुपये सुद्धा दिले जातात. आणि बांधकाम कामगाराला मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यविधीसाठी सुद्धा 10,000 रुपये दिले जातात. बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नीस किंवा पतीस वर्ष असे सलग प्रतिवर्षी 5 वर्ष, लक्षात घ्या, तिथं पैसे दिले जातात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की इथं सरकारनं फक्त, आता तुम्ही असंही काम करतायस तर मग तुम्ही हा अर्ज का भरत नाही असं माझं म्हणणं आहे. बघा, प्रतिवर्षी 25,000 रुपये तुम्हाला दिले जातात. बांधकाम कामगाराचा कामावर मृत्यू झाल्यास डायरेक्ट 5,00,000 रुपये. घर बांधणीसाठी 4.5 लाख रुपये केंद्र शासनाकडून आणि कल्याणकारी मंडळाकडून दिले जातात.
नोंदणी बांधकाम कामगारांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना लागू होते, ज्याच्यामध्ये 5 लाख रुपयापर्यंतचं मेडिकल तुम्हाला फ्री असतं. बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केल्यानंतर आपण वरील सगळ्या योजनांचा लाभ हा घेऊ शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ प्लीज कृपया करून आपल्या गोरगरीब, आपल्या लाडक्या भावांना बहिणींना शेअर करा, कारण बिचारे आपल्या दररोज कामावर जाऊन पोट भरतात, त्यांना ह्या योजनेचा लाभ हा मिळालाच पाहिजे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींचा व्हॉट्सअपला शेअर करा मित्रांनो, व्हॉट्सअपला, फेसबुकला, सगळीकडे शेअर करा, कारण त्यांच्यापर्यंत हा लाभ हा गेलाच पाहिजे. कारण त्यांच्या हितासाठी आपण काहीतरी करू शकत असो तर आपण केलं पाहिजे. फक्त व्हिडिओ शेअर करायचा आहे. तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. मी त्याची लिंक जी फॉर्मची आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. चॅनलला सबस्क्राईब करा.